मल्चिंग पेपर घेत असताना तुम्ही जर ह्या गोष्टींची काळजी घेतली नाही तर मग त्या मल्चिंग पेपरचा तुम्हाला 1% सुद्धा फायदा होत नाही, उलट तुमचे पैसे वाया जातात. कसा तर हे बघा, मल्चिंग पेपरचं जेव्हा संशोधन झालं ना की सायंटिस्ट लोकांनी हे सांगितलं की बुवा मल्चिंग पेपर शेतीमध्ये वापरल्याने काय काय फायदे होतात, तर त्यात त्यांनी प्रामुख्याने एक फायदा सांगितला होता की मल्चिंग पेपर आथरल्यानंतर खालच्या बाजूने जो काळा रंग असतो तर त्या काळ्या रंगामुळे तुमच्या झाडाच्या आजूबाजूला जे मुळं आहेत तिथे असं वातावरण बनतं की तिथे जसं काही रात्र आहे, तिथे कुठल्याही प्रकारचा प्रकाश मध्ये नसतो. आणि मग रात्री असल्यामुळे किंवा प्रकाश नसल्यामुळे जितके पण तुमचे मित्र कीटके, जितके पण बॅक्टेरिया वगैरे आहेत की जे तिथे बायोमास तयार करतात. बायोमास म्हणजे काय तर कार्बन, आणि हा कार्बन तुमच्या पिकाच्या वाढीसाठी फार महत्त्वाचा असतो. पण आता तुम्ही मल्चिंग पेपर घेताना फक्त किंमत बघतात, किलोवर मल्चिंग पेपर घेतात आणि त्याच्यामध्ये तो काळा रंग योग्य प्रमाणात वापरलेला नसतो. त्याच्यामुळे बाहेरचा सूर्यप्रकाश मध्ये जातो आणि जी अपेक्षा असते की तिथे पूर्णपणे अंधार होईल ती तिथे पूर्ण होत नाही. मग याच्यामुळे काय होतं की तिथे जे कार्बन बनायचं प्रमाण आहे ते कमी बनतं आणि तुमच्या पिकाला जे पोषक द्रव्य पाहिजे ते पूर्णपणे भेटत नाही. मग तुम्ही पण जर किलोवर मल्चिंग घेणार असाल, तुम्ही पण फक्त मल्चिंग टाकायचा म्हणून मल्चिंग घेणार असाल तर कृपया करून खर्च करू नका, उगीच पैसे वाया जातील. अशाच महत्त्वपूर्ण तांत्रिक आणि एकदम ग्राउंड लेवलवरच्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.